नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो एम-ई-एम-टेकचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यांचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे प्रॉपरली आज. काल काल नोटिफिकेशन आलं होतं, बट त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होताना खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते. त्यामुळे आज मी व्हिडिओ बनवत आहे. तर आता रजिस्ट्रेशन प्रॉपरली सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर करून घ्या. सिम्पली तुम्हाला Googleवरती जाऊन सी-ई-टी सेल टाईप करायचं आहे. पहिलीच लिंक येईल. त्याच्यानंतर इथे कॅपमध्ये जायचं आहे 2026-27. इथे गेल्यानंतर बघा थर्ड नंबरचं जे ब्लिंक करत आहे एम-ई-एम-टेक त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्टली तुम्हाला या पेजवरती तुम्ही याल. ओके. तर रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुमचा आय-डी आणि पासवर्ड टाकून तुमची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. जर तुम्ही एम-ई-एम-टेकला ॲडमिशन घेताय म्हणजे तुम्ही फॉर्म तुम्ही स्वतः तुमच्या लॅपटॉपवरती किंवा पीसीवरती भरू शकता. आय होप सो. बघा शेड्यूल असं आहे की 19 जुलैपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि त्याचं व्हेरिफिकेशन जे आहे 20 जुलैपर्यंत कंप्लीट करायचं आहे. आता 20 जुलै ही शेवटची डेट आहे. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की जर तुमचा इन केस एखादा डॉक्युमेंट इनकम्प्लीट असेल, जसं की व्हॅलिडिटीला यायला वेळ असेल, आहे ना? जर तुमचं डिग्री झालेली आहे म्हणजे तुमच्याकडे व्हॅलिडिटी वगैरे असणारच आहे. जर एखादा डॉक्युमेंट इनकम्प्लीट म्हणजे नसेल, तर जेवढे डॉक्युमेंट तुमच्या जवळ आहेत तेवढ्या डॉक्युमेंटनं तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही कंप्लीट करून घ्या आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट करा. ओके. त्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी नाही आहेत. तुम्ही लॉग इन करा आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस तुम्ही कंप्लीट करा. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला आमच्या टीमकडनं हेल्प हवी असेल, तुमचा फॉर्म भरून पाहिजे असेल, तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याच्या ॲडमिनमध्ये तुम्ही मेसेज पाठवा. ठीक आहे. नीड हेल्प टू फिल फॉर्म असं मेसेज टाका काहीतरी. तुम्हाला मी आमच्या टीमचा नंबर देईल. ते तुमचा फॉर्म वगैरे भरून देतील. ओके. तर बघा 20 जुलैपर्यंत जर तुम्ही रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट केलं, तर अशा मुलांचे नावं जे आहेत हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये डिस्प्ले होतील 22 जुलैला. ओके. जर तुमचं 20 जुलैच्या अगोदर रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन झालं नाही, तर तुमचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये येणार नाही. आणि जर तुमचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाही आलं, तर तुम्ही पुढच्या म्हणजे कॅप राउंडसाठी एलिजिबल राहणार नाही. तुम्ही डायरेक्टली मॅनेजमेंट कोट्यामधून तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये जर जागा असतील तरच त्या ठिकाणी ॲडमिशन घेत असतो. प्लस एक्स्ट्रा फीस पण लागत असते त्या ठिकाणी. तुम्हाला माहितीच असेल, आहे ना? ओके. तर बघा 22 जुलै झालं त्यानंतर 23 ते 25 काय करायचं आहे नेमकं सर? ग्रेव्हियन्स काय असतो? ओके. तर बघा 23, 24, 25 3 दिवसामध्ये तुम्हाला ग्रेव्हियन्स सबमिट करायचा आहे. आता ग्रेव्हियन्स म्हणजे काय असतो? तर आपण फॉर्म भरतो. ऑब्व्हियसली माणूस हा चुकीचा पुतळा आहे म्हणतो आपण. फॉर्म भरताना काही मिस्टेक्स होतात. ठीक आहे. काही डॉक्युमेंट्स इन्कम्प्लीट असतात. तरी आपण फॉर्म भरतो. तर ह्या ज्या चुका झालेल्या आहेत, या सर्व तुम्ही या ग्रेव्हियन्समध्ये सबमिट करू शकता. ठीक आहे. तर या डेटमध्ये तुमचा फॉर्म कन्फर्म झाल्यानंतरही तुम्ही एडिट करू शकता तुमचा फॉर्म. त्याला आपण ग्रेव्हियन्स म्हणत असतो. थोडक्यात ग्रेव्हियन्स सेंड करायचा कसा याच्यावरती आपण नंतर डिटेल व्हिडिओ बनवूया. ओके. आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ही 28 जुलैला लागेल. ओके. तर 28 जुलैला फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणं आवश्यक आहे. जर तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये नसेल, तर तुम्ही यू आर नॉट एलिजिबल टू टेक ॲडमिशन थ्रू कॅप राउंड. ओके. सो सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या. ओके. आता बेसिक ज्या स्टेप्स आहेत रजिस्ट्रेशनच्या त्या मी सांगतो तुम्हाला. या ठिकाणी तुमचा मेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. ओके. जर तुमचं आणि साइन इन करता येईल का ते बघा. सी-ई-टी सेलवरती तुम्ही बघा फर्स्ट इयरला ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस किंवा सी-ई-टीचा फॉर्म भरला असेल. ओके. तो जर आय डी आणि पासवर्ड असेल तुमच्याकडे तर तो बघा. नसेल तर फॉरगॉट पासवर्डवरती क्लिक करा. तुमचा मेल जो तुम्ही 12वी पासून यूज करताय तो मेल आय डी टाकून पहा. तुम्हाला त्या ठिकाणी जर तुमचं रजिस्टर्ड असेल तर त्या ठिकाणी पासवर्ड रिसेट करता येईल. अदरवाईज जर या ठिकाणी तुम्ही नॉट मेल आय डी नॉट फाउंड असं काही म्हटलं तर तुम्ही न्यू रजिस्टर्डवरती क्लिक करा. या ठिकाणी तुमचा मेल आय डी पासवर्ड जनरेट करा. कन्फर्म पासवर्ड करा. तुमच्या आधारवरती जसं नाव आहे तसं नाव टाका. डेट ऑफ बर्थ टाका आणि रजिस्टरवरती क्लिक करा. ठीक आहे. असं केल्यानंतर तुमचा आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी तयार होईल.
तो आय-डी आणि पासवर्ड तुम्हाला लॉग इनमध्ये यूज करायचा आहे, इथे साइन इनमध्ये, आहे ना? आणि साइन इन करून तुमची प्रोसेस पुढे सुरू राहील. ओके. जर मला वेळ मिळाला तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्यावरती व्हिडिओ बनवून देईल. कॉपीराईटचा खूप सारा इश्यू आहे. त्याला जवळपास एडिटिंगलाच 2 ते 3 तास द्यावे लागतात. तेवढा वेळ नाही आहे. जर पॉसिबल झालं तर मी स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यावरती व्हिडिओ बनवेल किंवा मागच्या वर्षी मी खूप चांगला व्हिडिओ बनवलेला आहे स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसं करायचं. यावेळेसही जास्त काही चेंजेस नसतील. त्याचं लिंक जे आहे ते वरती आय बटनवरती आली असेल तुम्हाला. ओके. त्या ठिकाणी दिसत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकतो किंवा या व्हिडिओच्या शेवटी एंडला तुम्हाला त्या व्हिडिओचं लिंक दिसेल. त्याच्यावरती जाऊन तुम्ही त्याचा रेफरन्स घेऊन रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल. जर तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ युजफुल आहे तर कमेंटमध्ये काहीतरी ॲप्रिसिएशन म्हणा किंवा काही थँक वगैरे असा मेसेज लिहा. प्लस लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक आणि जर तुम्हाला एम-टेकची टेस्ट म्हणजे व्हिडिओची सीरीज जर हवी असेल लाईक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागेल किंवा कशी लागते बघायची कशी, फायनल मेरिट लिस्ट कशी बघायची, ग्रेव्हन्स कसा सबमिट करायचा, त्यानंतर ऑप्शन फॉर्म कॅपराऊंडचा ऑप्शन फॉर्म 1 कसा भरायचा, 2 कसा भरायचा, त्यावरती सविस्तर जर डिटेल व्हिडिओची सीरीज हवी असेल तर तसंही तुम्ही मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. जास्त जर कमेंट्स आल्या तर आपण त्याची सीरीज सुरू करूया. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक ओके. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बघा गेट दिलेले आहे, गेट मॅन्डेटरी आहे या ठिकाणी. जर एखाद्या विद्यार्थ्यांना गेट दिली नसेल तरी पण ते रजिस्टर करू शकतात. तर ते कसे? तर बघा तुमची डिग्री झालेली जी आहे, डिग्रीमध्ये 2 वर्षाचा तरी गॅप पाहिजे. लाईक आता तुम्ही 2026 मध्ये ॲडमिशन घेताय, तर तुमची डिग्री जी आहे बी-ई, बी-टेकची ते 2024 किंवा त्याच्या अगोदरची असायला पाहिजे. ठीक आहे. त्याला आपण म्हणत असतो जर कंपनीनं तुम्हाला स्पॉन्सरशिप लेटर दिलं 2 वर्षाचं लागतं त्या ठिकाणी. तर स्पॉन्सरशिपचं लेटर जर दिलं कंपनीनं तर तुमचं ॲडमिशन एम-ई, एम-टेकला होतं. ठीक आहे. आता ते कशी प्रोसेस असते त्याच्यावरती आपण बघूया किंवा त्यावरती वेगळा व्हिडिओ बनवेल मी. ओके. किंवा तो जो मागच्या वर्षी रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये मी मला वाटतं माहिती काही सांगितलेली असावी त्याच्यात, है ना? जर तुम्हाला सेपरेट त्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तसंही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जसा वेळ मिळेल तसा आपण व्हिडिओ त्यावरती बनवूया. ठीक आहे. आणि त्याला आपण ते वर्किंगचं जे म्हणतो ना, तर काय करत त्याचा अर्थ काय होतो थोडक्यात समजून घ्या. जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत आहे ना? आणि जॉब करत आहे 2 वर्षापासून कमीत कमी 2 वर्ष जर झालं त्या कंपनीमध्ये, तर कंपनी काय करते तुम्हाला स्पॉन्सरशिपचं लेटर देते. म्हणजे कंपनी तुम्हाला स्पॉन्सर्ड करते, की जा तू हायर एज्युकेशनला जा आणि तू एम-ई, एम-टेक केल्यानंतर त्याचा बेनिफिट कंपनीला होईल असा असा अर्थ होत असतो थोडक्यात. बट जनरल असं काही होत नाही. ठीक आहे. आपल्याला ते दाखवावं लागतं ती गोष्ट वेगळी आहे. आहे ना? भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक